नमस्कार. ॲडव्हान्स खबरच्या यशोगाथा आजच्या नवदुर्गांची या विशेष भागात आपले स्वागत आहे. यावेळी आपण शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दुर्गांची जीवनगाथा पाहणार आहोत. नवरात्रीचा आजचा 4था दिवस. आजच्या भागात आपण पाहणार आहोत कवयित्री व कलाप्रेमी पदवीधर शिक्षिका व प्रभारी मुख्याध्यापिका सौ स्वाती भीमसेन सुपले यांची जीवनगाथा. कवयित्री व कलाप्रेमी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी तालुका खटाव जिल्हा साताराच्या पदवीधर शिक्षिका व आदर्श प्रभारी मुख्याध्यापिका सौ स्वाती भीमसेन सुपले यांचे आई वडील शिक्षक होते. त्यामुळे त्यांची लहानपणापासूनच शिकण्याची तसेच शिक्षण क्षेत्रात काम करण्याची जिद्द होती. त्यांचे वडील बाळकृष्ण गोपीनाथ मेत्रे हे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, आई सौ राजाक्का बाळकृष्ण मेत्रे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका. त्यांचे भाऊ श्रीराम बाळकृष्ण मेत्रे हे BA LLB झाले असून बँक ऑफ इंडिया पुणे येथे कार्यरत आहेत. तसेच त्यांचा दुसरा भाऊ डॉक्टर शिवप्रसाद बाळकृष्ण मेत्रे हे स्वरूप हॉस्पिटल विटा येथे जनरल सर्जन म्हणून लोकांची सेवा करत आहेत. लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असणाऱ्या स्वाती यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद कन्याशाळा आळसण तालुका खानापूर जिल्हा सांगली, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विटा हायस्कूल विटा तालुका खानापूर, DEDचे शिक्षण जागृती अध्यापक विद्यालय तासगाव जिल्हा सांगली, पदवी व पदव्युत्तर बहिस्थ शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे, DSM बहिस्थ हे शिक्षण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथून, तसेच B.Ed बहिस्थ हे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी नवी दिल्ली या युनिव्हर्सिटीमधून पूर्ण केले आहे. त्यांचे लग्न 20 मे 1997 रोजी माध्यमिक चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या भीमसेन रघुनाथ सुपले यांच्याशी झाले. लग्नानंतर लगेचच 2 महिन्यानंतर म्हणजे 6 ऑगस्ट 1997 रोजी त्या ज्ञानदान व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात रुजू झाल्या. त्यांनी आतापर्यंत गोपूज, वडूज शाळा नंबर 3, धनगरवाडी येथे उपशिक्षिका म्हणून, पेडगाव येथे पदवीधर शिक्षिका म्हणून व सध्या त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांडेवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सासरची परिस्थिती देखील चांगली आहे. त्यांचे सासरे रघुनाथ रामचंद्र सुपले हे टेलर आहेत. त्यांच्या सासूबाई सत्यभामा रघुनाथ सुपले या गृहिणी आहेत. त्यांचे दीर गजानन सुपले हे इंजिनियर आहेत. त्यांच्या जाऊबाई सौ सुगंधा गजानन सुपले गृहिणी आणि ननंद शारदा विजय सराटे या लेडीज टेलर म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा मुलगा सौरभ सुपले हा D.Pharm मध्ये शिकत आहे, तर मुलगी संस्कृती सुपले इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे व ती शिष्यवृत्ती धारक आहे. त्यांना लहानपणापासूनच शिक्षण घेताना त्यांच्या माहेरच्या लोकांचा जसा पाठिंबा लाभला होता तसाच पाठिंबा त्यांच्या सासरकडील लोक देखील लग्नानंतर देत आहेत व त्यांना सर्वच कामात मदत देखील करतात. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी त्या सर्व शालेय व सहशालेय उपक्रम नेहमीच घेतात. वृक्षारोपण, दिंडी, बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक वेशभूषा, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, विविध कार्यक्रम, पाककृती, स्पर्धा परीक्षा, चित्रकला, रांगोळी, वक्तृत्व, निबंध, रंगभरण विविध स्पर्धा, महिला दिन उपक्रम, कार्यानुभव कार्यशाळा, स्वरचित कविता, गोष्ट निर्मिती, विद्यार्थी गुणगौरव, शैक्षणिक उठावातून आकर्षक शालेय कमान व सुसज्ज भौतिक सुविधा, विविध सण साजरे करणे यासारखे अनेक उपक्रम त्यांनी आतापर्यंत राबवले आहेत. तसेच त्या दरवर्षी शैक्षणिक उठाव वस्तू रूपात शाळेला मदत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तसेच आतापर्यंत त्यांनी स्टाफच्या मदतीने शाळेस कमान, सांस्कृतिक कार्यक्रम, स्टेज बांधकाम, शैक्षणिक साहित्य, टेबल, खुर्च्या, पंखे, संपूर्ण इमारत रंगरंगोटी, लेक्चर टेबल, म्युझिक सिस्टम, कराओके, तसेच स्मार्ट टीव्ही, खेळ साहित्य, तसेच विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य इत्यादी गोष्टी करून घेतल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी धावणे, लांब उडी, थाळीफेक, गोळाफेक, कुस्ती यासारख्या अनेक क्रीडा स्पर्धेत केंद्र, बीट व तालुका स्तरावर यश मिळवलेले आहे व अनेक विद्यार्थी जिल्हा स्तरापर्यंत पोहोचले आहेत. तसेच त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा देखील उत्तीर्ण झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थ्यांपैकी 10 विद्यार्थी पोलीस व मिलिटरी भरती, 12 विद्यार्थी IT क्षेत्रात इंजिनियर, 10 फार्मासिस्ट, काही व्यावसायिक, काही डॉक्टर, काही प्रगतशील शेतकरी, काही नोकरदार, तसेच त्यांचे 4 विद्यार्थी परदेशात उच्च पदावर कार्यरत आहेत. सौ स्वाती सुपले या कलाप्रेमी व कवयित्री आहेत. त्या चित्रकलेत व रांगोळी काढण्यात नेहमीच अग्रेसर असतात. त्यासोबत त्यांना वाचनाचे व कविता लेखनाची, गायनाची आवड आहे. त्यांचा दैनिक पुढारी या वृत्तपत्रात शैक्षणिक लेख प्रसिद्ध झाला आहे.
त्यांना विज्ञानाची आवड असल्यामुळे विज्ञानासंबंधी त्यांचे वाचन प्रगल्भ आहे. तसेच त्यांचे हस्ताक्षर देखील सुंदर आहे. त्यांच्या अंगी असणाऱ्या कलागुणांना जोपासण्यासाठी कुटुंबाकडून पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे त्यांना त्यांचे सर्व छंद चांगल्या पद्धतीने जोपासता येतात. सौ स्वाती सुपले यांची वृत्ती सकारात्मक व सहकार्याची असल्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची देखील खूप आवड आहे. कोरोना काळात त्यांनी कोरोना योद्धा म्हणून अनेकांना मदत केली आहे. तसेच कोरोना काळात वाचन चळवळ उपक्रम राबवून मोबाईलकडून वाचन संस्कृतीकडे आजच्या पिढीला वळवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले आहे. मुलींच्या शिक्षणाबाबत जनजागृती, सामाजिक समस्यांवर आधारित नाटिका, अनाथाश्रम विटा येथे रक्षाबंधन कार्यक्रम, गरजूंना मदत तसेच जनजागृतीच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमात त्या सक्रिय असतात. शालेय सरकारी योजना, जनगणना, निवडणूक यासारख्या सरकारी योजनेत देखील त्यांनी योगदान दिले आहे. अशा या कलाप्रेमी व कवित्री तसेच उपक्रमशील असणाऱ्या आजच्या नवदुर्गेला ॲडव्हान्स खबरचा मानाचा मुजरा. जागतिक मातृदिनाच्या निमित्तानं मी एक माझी स्वरचित कविता आपणासमोर सादर करीत आहे. कवितेचं नाव आहे आई. आई एक थोर असं व्यक्तिमत्व, क्षणोक्षणी जाणवतं तिचं अस्तित्व. आई थोर असं व्यक्तिमत्व, क्षणोक्षणी जाणवतं तिचं अस्तित्व. आई एक दुवा, जगाशी जोडणारा, ती प्रेमाचा झरा अखंड वाहणारा. आई एक दुवा, जगाशी जोडणारा, ती प्रेमाचा झरा अखंड वाहणारा. आई जीवनाचा स्वाभिमान आणि शान, सर्वांच्या हृदयी असते तिला आढळ स्थान. आई जीवनाचा स्वाभिमान आणि शान, सर्वांच्या हृदयी असते तिला आढळ स्थान. आई चांगल्या कार्याला मिळणारी अद्भुत शक्ती, वाईट वागण्याला माफ करणारी एकमेव व्यक्ती. आई चांगल्या कार्याला मिळणारी अद्भुत शक्ती, वाईट वागण्याला माफ करणारी एकमेव व्यक्ती. आई एक नेतृत्व आणि कर्तृत्व, तिच्या सेवेतच आहे आपले पूर्णत्व. आई एक नेतृत्व आणि कर्तृत्व, तिच्या सेवेतच आहे आपले पूर्णत्व, आहे आपले पूर्णत्व. धन्यवाद.